16वा आणि 16मध्ये भगवंताचं निरूपण करताना ज्ञानोपाद आहे. आपल्या अज्ञानी जीवाला आणि जन्म मरणाच्या चक्र थांबवण्यासाठी या बोधाला प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेरण्याचा जो प्रयत्न आहे त्याला सत्संग म्हणतात. संपत्ती ही दोन्ही दैवी मोक्षाला कारण आहे आणि असुरी नरकाला कारण आहे. दोन्ही संपत्तीचा ओहापोह करून धनुपराय त्या साधकाला सिद्ध दशा घेण्यासाठी ओवीतून बुद्धीला जाग करतात आणि ती आसुरी संपत्ती या चिंतनानं बुद्धीतून बाहेर येते. आसुरी संपत्तीचा निराश होणं हे श्रवणाचं फल आहे. हे गुण आपल्यावर हवी असतात पण तत्वज्ञानाच्या चिंतनात आणि ओवीच्या बोधात रसमय बोध आहे. ओवीचा बोध एक असा भाव आहे की तो मनाला शांत करतो. बाकी मन कुठं शांत होत नाही. न धनात, न संपत्तीत, न विषयात, न नात्यात, न व्यवहारात कुठेही मन शांत होत नाही. संतप्त मन शांत व्हायचं ठिकाण असेल तर सत्संग. अज्ञान संपवायचं ध्येय असेल तर सत्संग. आपल्या मूळ स्वरूपाकडे बुद्धीने विराजमान व्हायचं असेल तर सत्संग. आपलं तत्व आपल्या बुद्धीमध्ये प्रगट करायचं असेल तर सत्संग. पण आपण तत्वाला जाणत नाहीत, भगवंताला मानत नाहीत, देहातून बुद्धी सरकत नाही, अविद्या आपली संपत नाही आणि असुरी संपत्ती आपल्याला टाकता येत नाही. क्रोध कसा उफाळतो आणि काम कसा शिरतो माहित नाही. क्रोधामध्ये आयुष्य घातलं तर सुख लागत नाही आणि काम जर हृदयात असा ठेवला तर अज्ञान सरकत नाही. अज्ञानाचं पिल्लू म्हणजे काम, त्याची माया अज्ञान. तर ती मरती ब्रह्मज्ञानाला आणि साधक तर तो संताच्या संगतीला. उद्धार होतो वेदानं. आपला उद्धार होतो वेदानं. आपण आदर होतो संसारात. वरच्यावर जसं पापडी घातली की उन्हानं आदर होती कपड्यातून तसं हे संसार तुम्हाला बाजूला करतो पण तुम्ही आत जाता. तसं आवरण बाजूला जात तुमची बुद्धी आत जाते. इकडे संसार इकडे श्रवण आहे. श्रवणानं आवरण संपल्या जातं. एक क्षण असा येतो की निरावरण अंतःकरण होतं. नाम अज्ञान तिथलं पूर्ण विलय पावत नसत होत. जेव्हा अज्ञान नसत होत तिथं भगवंत स्पष्ट होत. साधी रस नाही भाभी, आपण अवघड करायचंच नाही. हे कर ते कर ते कर, हे आण ते वा ते वा, हे नाहीच काहीच. आवरण निवृत्तीसाठी सत्संग आणि सत्संगासाठी सतबुद्धी आणि सतबुद्धीसाठी असताचा परित्याग. आणि असं जेव्हा बुद्धीतून बाहेर टाकलं जातं विवेक उत्पन्न होतो आणि विवेकाच्या सोबत वैराग्याने आणतं आणि वैराग्याच्या संगतीने भगवंताचं आकलन होतं. वैराग्याशिवाय ज्ञानाशी तगणेच नाही. माऊलीची वय खोटी होत नाही. जेव्हा वैराग्य धगधगीत पेटतं तिथं अज्ञान जळून राख होतं. आणि जर वैराग्य नसेल तर साधू बिन्यांचं संत बिन. पण ही वैराग्याची आंतरिक जी क्षमता आहे, वैराग्याची जी स्थिती आहे ती दिसत नसते. मनामध्ये वैराग्याचं
जे अवसान आलं आणि विवेकाचं ज्ञान झालं, स्वतःला स्वतःचं भान आलं, इथं संतांच्या संगतीमध्ये जीवन जगता आलं, तर वैराग्य तिथं पेरल्या गेलं. तुम्ही स्वतः संग बी करत नाही, स्वतःला ओळखत पण नाहीत, विवेकाची संपत्ती पण नाही, अध्ययन पण कुणाकडे करत नाहीत, तसं जमत नाही. एका मोठ्या महाराजाला विचारलं पंढरपुरात महाराजाला, मी गादीवर बसले, हो बसले, कुठं अध्ययन केलं? काही नाही केलं. मग कसं आलं? आपोआप आलं म्हणत ते. आपोआप कसं येलो? आता शेतात नाही पेरत, आपोआप गवत येतं, धान्य कुठे येतं? मग गवतातून पीक काढायचं काढा, मग आपोआप गवताचे गट्टे बांधा मशीला टाका. आम्हाला आपोआप येतो म्हणून. आपोआप काय गवत आहे का? आपोआप काय येतं गवत? म्हणून तर अध्ययनाचं इतकं जगात महत्व आहे. आणि अध्यात्माचं अध्ययन व्हावं, अंतरंगात बुद्धीनं राहावं आणि स्वतःच्या भूमिकेत जाऊन स्वरूपाला ओळखावं. जगाला ओळखण्यात काय मजा आहे? सजा आहे. आणि भगवंताला ओळखण्यात मजा आहे. पण ओळख जगताची संपत नाही, भगवंताची होत नाही. दोन्ही गोष्टी सत्य आहेत, नाही का? भगवंताच्या ओळखी अध्यात्माने आणि जगताची ओळख अज्ञानाने. अज्ञानामुळे जगत खरं वाटतं आणि अध्यात्माला भगवंताचा संबंध होतो. ज्या बुद्धीनं देहाचा संबंध केला तिथे जिवंत पाप तयार झालं. मी देह म्हणता ब्रह्महत्येचं पातक आहे आणि तुम्ही दक्षिणाक्षराला मी म्हणतात. मग किती पातक झाले असतात? आहे का पत्ता? मोठी ब्रह्महत्येचं पातक. कोटी. मी तरी एक म्हणलो. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्याकडे. मग आता क्षणाक्षराला मी देह म्हणून जन्माचं करायचं, बघायचं, बोलायचं, मी देह. तुझं कोणतं खरं? तुझी भक्ती बी खरं नाही, तुझा जन्म खरा नाही, आणि तुझं आयुष्य खरं नाही, तुझं काहीच खरं नाही. टप्पर वाजला आता. म्हणतो अध्यात्माकडे कोणी टिकत नाही, आमच्याकडे कोणी काय येत नाही, आम्ही देवळा काढतो. असं इथं होतच नाही, इथं कोणी टिकतच नाही. ताई थकीचा लाळ टिकतो एखादा, तिथं मन लावून ऐकतो, त्याचं जीवन त्याचं सार्थकी लागतं, त्याचं आयुष्य सोनं बनतं, त्याच्या हृदयामध्ये मोक्षाचं माप येत. त्याला जन्म मरणातून सगळं त्याचं जन्म आणि मरण संपलं जातं. आणि हे तर खरं परमात्म्याचं नातं. बाकीच्या परमात्मा जन्म मरणाला तर कारणी होतो, पण ह्या लोकांना कळतच नाही. ताई कळतच नाही. काय लाख लिंग करान, काय पूजा करान, काय पाण्यात टाका. कशाला पाण्यात टाकतात आणि कशाला करतात? त्याला ओळखा. करणं हे कर्म आहे आणि ओळखणं हे ज्ञान आहे. त्याची अनुभूती घेणं हा मोक्ष आहे. त्याची संपत्ती भोगणं हा ज्ञानाचा कक्ष आहे. आणि त्याचा अभेद होणं वेदांत आहे. तो त्याचं बल आहे. म्हणून तू ओळख, बघणं करणं सगळं खिचडी टाकून काल सकाळी झालं ना बापुंड्याचा खिचडी. खिचडीच करते तरी कळलं ना किती खटर मारले बाप्पा. काय कळलं ना आपल्याला. ताई थोडी नजर येते, पुन्हा बरं वाटतं, पुन्हा पुढच्या काळात झालं पुन्हा तेच करावायचं. आपण भगवंतासाठी राखून ठेवावं, निग्रह करावा, चिंतन करावं, अभ्यास करावा, त्याची ओळखीनंतर काही बी करावं. बरोबर आहे का नाही? माय म्हणती माय 4 दिवस नीट वाग, माय माझं नाव घाल नको. माय तुला दिले, आम्ही नाव कमवले, आम्ही खानदानी लोक आहेत, आमच्या थुकल जग असं वागू नको. ती पोरगी म्हणते आता थुकाच काम करते घरी गेली की. ऐका बेसुमार आहे पोरींना चिंता मायाबापाच्या नावाची आहे. अवघड झालंय सगळं. काहीच कुठलं बंधन नाही. काय तिला तिथं मराल माणूसली पहिली बाई. आता काय ती बाहेर जाते, अजून काहीतरी करते, अजून काहीतरी करते, अजून काहीतरी करते.
पहिलं जिथं दावणीला बांधली घा तिथे बांधून राहत होती, दावणी टाकलेला कडबा खात होती की नव्हती? माग फिरून बघायची टाक होती का? काळ काही जास्त लांब नव्हतं, 50 काळ आपल्या आईचा काळ नव्हता का? आमच्या 10 पैसे तरी उड्या मारायचो आपण. 10 पैसे हो शुक्रवारच्या बाजारला. इथे आता बंडलच्या बंडल आपल्या खुशीच आहेत. तेच म्हणजे अवघड आहे रे बाबा, तेवढेच नसायचे अवघड आहे. आता अध्याय 16वा. कसे बेटा, परमात्म्याची शक्ती मनाला शांत करते आणि संसाराची शक्ती विक्रांत होतो. किती पैसा येऊ द्या, किती प्रॉपर्टी असू द्या, शांतता नाही, झोप नाही. 2 गोष्टीत बघा ते झोप येत नाही पहिली गोष्ट, आणि शांतता नसते दुसरी गोष्ट. आम्हाला उशीर टेकू द्या आता मला लागला होता. 5 मिनिटं लागत नाही आपल्याला. उशीर डोकं झाली सुरू झोप. माझी आई पण मला पण लागते झोप लगेच. उशीर डोकं ठेवलं फायदे होते. एक श्रवणानं बुद्धीला क्षमता वाढते, शांततेची. दुसरं अज्ञान पाप जळून जातं श्रवणानं. देहभाव वितळला जातो, परमात्मा आकळला जातो, जगतभाव संपला जातो, परमानंद प्रगटला जातो, आणि त्याचं मिलन आपल्याला पाहता येतं. आत्मरूप आपण होतो. हे चिंतन कोणत्याच अध्यायात नाही काय भागवताचं तुमच्या? नाही कोणताच स्कंद काढा ते सांगत नाही. ते म्हणतो हातावरी करा आणि भजन करा. राधे राधे. मी खरं बोलले की मिरची लागते यांना. आम्ही धारा ठेवणारा अंतःकरण परमेश्वराला अर्पण होतं, त्याची भक्ती म्हणजे राधे. सांगतं का ते? ते म्हणते राधे म्हणा गोल नाचा, मी ढेपरा बसतो म्हणतो टक्क्याला. बघत त्यांचं नाचते आहे की नाही? आणि मी बोललो की बायकाला टोच ते टिळे. त्याला आराम मिळतो ताई, त्याला आराम मिळतो. तुमच्या झाक्या आणा झाक्या म्हणते, आणि सुद्धा मिळते काठी घेऊन वाकडे वाकडी, आणि झोळी घेते म्हणते टाका पैसे. कुणी सांगितलं तुम्हाला झोळी पैसे टाकायचे? सुद्धा मग कसा भक्त होता त्याला भीक मागायला होता तुम्ही? सुद्धा मला कृष्णाला मागायला रडला ते, त्यानं मागितलं नाही. ह्या बायका म्हणतात जोडी करा सुधाम्याची, त्या बायका जोडी टाकावं म्हणणाऱ्या बायाला. पण त्यांनी मागितलेलंच नाही. कसं देईल परमात्मा? सांगा ना तुमच्या बायकाच्या धिंगाने उभी सुद्धा आम्हाला जोडीत टाका. आता त्याला मागितलं नाही, ती मरून गेलं अण्णानं. सुद्धा आम्हाला काठी घेतली, सुद्धा मातो येते. काय करावं देवा नारायणा. यो काय जाक्या मधुर न वाटे ऐसी जे दशा. कडू गोड मधुर आंबटची चव कशी कळ खिचटे खिचडी यामुळे सगळं टाकलं. आलू टमाटे कांदे बटाटे सगळं सगळं एक आलं. आता कोणती चव कोणाची कळत नाही. खमंग खमंग म्हणतात आपण, पण अलग चव कळते का? नाही ना. तसं पाप पुण्य कळतं का? खिचटे पाप नको पुण्य नको. त्यांचं करणं असावं, कर्माला सोडून ते राहावं, बुद्धीने शुद्ध मार्गावर यावं, ब्रह्मज्ञानात तिनं नटावं आणि ईश्वराला तिने भेटावं, अज्ञानाचं सुटावं, तिनं आपल्या आपल्या परमसत्तेत जगावं. त्या जडातून तिनं भिन्न व्हावं आणि भेदाला समर्पण करून अभेदाच्या रस्त्यावर तिनं राहावं. स्वतःला स्वतः पाहावं, अध्यात्मात जगावं आणि शुद्ध स्वरूप बनावं. आपल्या स्थितीत थांबावं आणि शब्दाविना जगावं. वृत्तीला सोडून पाहावं, स्वानंदामध्ये राहावं, परमानंद बनावं. आत्मलिंग तिचं उघडावं, त्या लिंगात तिनं बुद्धीनं प्रवेश करावा. नंतर भगवंतानं तिला आत घ्यावं, त्याला परब्रह्मलिंगाचं नातं म्हणावं. तेच खरी स्थिती आपली. आपल्या बुद्धीनं जेव्हा भगवंतात प्रवेश करते, तर बुद्धी म्हणजे आत्मलिंग, देह आपला सूक्ष्म देह. तो जर संपला, तो देह खाली पडला, कोणता देह राहिला आता? अज्ञान कारण ते संपलं. मग का कळत नाही लोकांना की चिंतन का येत नाही? सांगा ना. ती जी स्थिती भगवंत प्राप्तीची मोक्षाची, ती स्थिती जेव्हा हृदयात प्रगट होती, कर्म धर्म पाप पुण्य तू मी वृत्ती भेद शब्द सगळं संपत आणि एक व्यापकतेचं दर्शन ते घडत, आणि ते मी पाहतो, हे पण व्यवहार जातो, आत्मरूप प्रगट होत. हे जगताहून भिन्न नातं
हे अध्यात्मच आहे. तिथे शिव शिव नाही, तुम्ही बी नाही, वृत्ती बी नाही, व्यवहार बी नाही, गुण बी नाही, प्रकृती बी नाही, पुरुष बी नाही, परमात्मा बी नाही, काहीच नाही. त्याला आत्मलिंग म्हणतात. कुठं कळत ताई चिखलाचे लिंग करून बाय पागल झाले. करू करू लिंग, लिंग करून असते का? लिंग स्वतः स्वयंभू आहे. सांगितलं कुणी करायचं? लिंग स्वयंभू आहे, त्याला करता ना करता. तुम्ही करणार आहे झाले कलियुगातल्या बाया. लिंग करायचं असते, लिंग प्रगट असते तिथे बुद्धीने जायचं असतं, नाही का? पार्वतीच्या हाताचा आकार महादेवाला आहे आणि मध्ये लिंग प्रगट झाले. नुसतं लिंग करायला कोणी शिकवलं? बिना पार्वतीचं टेंबड्या निघाल्या कोणीकडे बी. लिंगाला स्थापन करायला शक्ती आहे, तो मध्ये बसतोय. हे अशी पार्वती आहे, त्याच्यामध्ये तो बसतो, एकटा बसत नसतो तो. व्यापक परमात्म्याला बसायला प्रकृतीला किती शक्ती आहे. अकलेचा पोटा नाही, फोटोला कमी नाही. बरोबर का चूक आहे? आमच्या दुकानाकडे खाते बरोबर, त्याला माहिती मला असला काही कपत नाही. त्याने माझ्या पोराला फोन केला, मी चेष्टा केली, म्हणले मला का बोलणार नाही काकू तुम्हाला कशाला. मी बोलले मला का बोलणार आहे विशाल, काकू तुम्हाला कशाला, तुम्हीच लिंग येतो. मला काय विचारलं रे, मला गरज नाही. आधी म्हणजे कौतिक म्हणून नाही, काय करावं काय करू नये कुठपर्यंत बाया बघा ना, करायची फेकायची, पण कुठे असते का सांगा ना. कशाला? त्याला करता पण येत नाही, टाकता पण येत नाही. तो स्वतः आहे, तो जाता नाही, येतही नाही. जातो तो टाकला तुमच्या ना, येतो तुमचा चिखला ना, सांगा ना. पण कोणी बोला विषय निघाला तर सांगायचं तुम्हाला. काही आजपर्यंत हेच केलं, दर्शन घ्यायचं काय कुठं बी. हे तुम्ही बायकांना सुरू केले आगाव धंदे. आम्ही वळवळ केलं बाबा रस्त्याने कुठं, मी मॅडम ना आम्ही चुपचाप बसायचं. हा मोती मोती निवाकडे कटलाची मोती का गंगेमध्ये खरी मोती आहे काय काय पण टाकतात त्याच्यात, आणि तिच्यामध्ये टाकायचे खोटे मोती. गंगेसारखे असते आहे का गंगेसारखं मन कर की ग. गंगा खळखळ वाहते, तुझं स्वच्छ मन कर खळखळ, तिच्यामध्ये गडूळ घांटी नको देण्याची. मग मोती वाकी मोती टाकतात, पोळी टाकतात, समुद्राला म्हणतात. आबा बाबा मी तर काही नेल नाही, गंगेला भेटले ना आले. खायचं पॅकिंग सगळा देखावा, घरी काही नाही कुछ नाही. कशाची बायका महिना तयारी. आता तारीख आली की बायका एक पुरुष करतात, एक बॅग करतात, नेऊन भरतात एक 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 एक. शेवटी मॅडम मी नाही तांब्याचं बामणाच्या हातात दिला, दक्षिणा दिली, नर्म हर म्हणला, तुझ्या हरीला भेटलं, तुझ्या हरीला मध्ये एक ग्रुप करून झालं, तुझ्यापाशी तुला बोललोच मी आले, नमस्कार घे, पोटात घे, स्वच्छ कर मन, तुझं शिवाती खळखळ तसं अंतःकरण माझं स्वच्छ व्हावू दे, तुझी शक्ती मला देऊ दे, तुझ्या पतीला बुद्धीनं जाणू दे. तुझा पती शंकर आहे ना, नर्मदे का हर कंकर शंकर. मग शंकर म्हणजे शंकर, शंकर न असणारा अंतःकरण शंकर. मनाला शंकर कर आमच्या. हे टाक ते टाक ते टाक, काय बायाचं बुच्च बुच्च बुच्च. आम्ही काही नाही मॅडम मी, आम्ही शांत बसलो. कटलाचे पोळे, कटलाची मोती काय टाकतात इतकाला जवळ काय काय फेकू लागले की आम्ही साखर टाकली, गंगेला आपलं तीळ, कारण प्रत्येक ठिकाणी काठावर काळ तीळ लंग जाळल्या, फुलवाती घेतल्या, चांगलं तूप जाळलं, आणि पितराचा गंगेवर उद्धार असतो म्हणून प्रत्येक गंगेमध्ये काले तीळ अक्षदा म्हणून टाकले. माझ्या पितराचा उद्धार कर नगरमध्ये. एवढं आम्ही महत्वाचं केलं बाप्पा, आवश्यक आहे एवढं केलं नसेल त्यांनी, ते केलं नसेल बाकी सगळं ते केलं त्यांना. मग एकदा ब्राह्मणाला काय झालं की बुद्धी मला नांदेड जाऊ दे, त्याच्या हातात पाणी टाकलं, त्याचं होतं बायपास, त्याच्या हाताला धरलं मी, संकल्प टाकते बरं 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 बरं, लईच आठवड करू लागली. त्याला धरले हातात, त्याच्या बायकोला म्हणलं टाका, मी पाणी टाकलं, संकल्प करा म्हणलं. हे बायका माझ्या स्कूल येत नव्हते, मी मॅडम मग त्यांच्या हाताला संकल्प टाकला, अर्घ्य दिले, आणि त्यांचे संकल्प करून पाया पडून पाण्यामध्ये 15 वाजता घेऊन बाहेर द्यायचा आपला.
वाच 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 कमी करावी आणि गंगेला शरण जावं. काय खळखळ वाहतेस आता तुझ्या पोटात घ्यायचं शेवटी. तुझ्या माता पण आलं पाहिजे ताई ते. गंगे जगाला स्वच्छ करायलीस. मला अंतःकरण पावन कर. तुझ्या अंगावर शिंतोळाने तुझ्या स्नान झालं. तुझा पती तुझ्यात आहे शंकर. त्याची प्राप्ती होते गंगा. त्याची शक्ती दे. शंकर ज्ञानाचा आहे. शंकर म्हणजे ब्रह्मविद्येला प्रगट करणारी शक्ती शंकर आहे. त्याच्या मनात शंकर नाही तो शंकर आहे. तुझा पती तुझ्या सोबत आहे आणि पतीच्या धामातून तू आलीस. तुझ्या पतीकडने हे म्हणावं का टाक बुचके टाक बुचके. गंगा तेवढी तिला झापते कोणत्या लयासाठी शंकरानं जटे घेऊन स्वर्गातून आणलं. जीवाचा उद्धार व्हावा आणि तुझ्या इथे तर्पण व्हावं. आमच्या कुलाला तू नीट कर. चित्रांसाठी चालेल बळीरथा नाही. तेवढं कुठं एवढं असते ताई डोक्यात. आणि कशासाठी आणलं होतं पितरांना. हो गंगा तेच नाही गंगाच नव्हतं. आता समोर उंच शिखरावर शंकर बसले तपाला. इतकं तप झालं की अंगावर दरदर घाम आला त्या भगवंताला. तिच्या कंठातून एक थेंब खाली पडला पर्वतावर. तिथून ते नर्मदा तयार झाली. तिची कन्या आहे आणि तिचा उगम आहे. ते अमरकांड आहे. तिथे तिची मूर्ती आहे. ते अरण्य. हा अमर आहे ना ते. अमर का ना शंकरच अमर आहेत ना. कंठातून पडलं ना अमर नाही तिचा नाश नाही प्रलयात. तिला तसं नाही. मग ती म्हणून तर अमरकंठ आहे तिथं. तिचं नाव त्या कुंडाचं म्हणलं महाराज घेऊ का पाणी. लेव मैया पाणी द्या ना थोडं. सांगितले या नाम अज्ञान पाप पुण्याच्यात उत्पन्न होता. खिचडी होती. कर्माचा करता होतो जीवात्मा पण कर्तेपणा सोडत नाही. याचं नाव अज्ञान आहे. साई दोषाची खाणे याचं नाव अज्ञान. त्याच्याजवळ दोष येते कोणते असुर संपत्ती त्याचं नाव अज्ञान आहे. जेव्हा अज्ञानाचा नाश होतो असा संपत्तीचा नायनाट होतो. मन तेवढं असतं ते शांत होतं. रसिक पावन होतं. बुद्धी पवित्र होती. सर्पाच्या ठिकाणी सहज जाती. स्वतःला स्वतः पाहती. दैवी संपत्ती सहज येते आणि ती भगवंतामध्ये लीन होती. आत्मरंगामध्ये विराजमान होती आणि त्या ठिकाणी ती एकरूप होती. तेव्हा ती देहाकडे यायला उरत नाही. त्या ब्रह्मांडाचा जो एक अंश असतो तो आत आहे. त्या बुद्धीचं त्याचं मिलन आहे. मोक्ष म्हणजे काय असतं ह्यात मोक्ष म्हणतात ना. जीवात्मा म्हणजे बुद्धी. तो बोधानं पवित्र होती. ज्ञानानं अंतर्मुख जाती. वेदानं स्वरूपाला पाहती. गुरुच्या बोधानं एकरूप होती. तोपर्यंत बुद्धी एकरूप होत नाही आत्मलिंगामध्ये. कळतच नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ गुरुसेवा जगात श्रेष्ठ गुरुसेवा. त्याच्यापेक्षा सेवा कोणतीच मोठी नाही. मग गुरु देव माय बाप मग कोण. पण ज्या गुरुची सेवा केली ब्रह्मांडाला पोहोचली. काही गुरु तत्व आहे. ईश्वर पाठीमागे कळतच नाही. तेव्हा भाव उत्पन्न झाल्याशिवाय मेवा मिळत नाही. ताई ज्ञान टिकतच नाही. मी फुकट मध्ये बसतो गाडीवर सांगते. काही सेवा नाही अध्ययन नाही कष्ट नाही तपश्चर्या नाही. हीच साही दोषांगी ही असुरी संपत्ती दाटुंगी. जैसे थोर विषम सुभगी अंगी अंग साणे. ऐकून घे. या 6 दोषाने युक्त असलेली असुरी संपत्ती तुला सांगितली. ही जरी दिसायला लहान असली तरी ती खूप घाणे महाने. कशी उदाहरण दिलं. जैसे थोर विषम सुभगी अंगी अंगी साणे. एखादा भुजंग लहान दिसला त्यातलं विष खूप भयंकर असतं. तशी तुम्हाला लहान जरी वाटली ती भयंकर आहे. असुरी संपत्ती आहे. भुजंगाचं रूप करून माऊली बोलले जगाला. एखादा भुजंग छोटा नाग असतो पण विष चावलं तर माणसाला मारून टाकतो. तशी असुरी संपत्ती बुद्धीला मारून टाकते. चुरा करते. 6 आहेत पण किती. किती कसं उदाहरण दिले बघा ना. जैसे थोर विषय सुभगी अंगी अंग साणे. काती घावणीच्या पांती पाहता थोडे तया गमती. तरी विश्वची प्राणाहुती करून परे. काती घावणीच्या पांती. पांती वन्नीची म्हणजे मग वन्नीच्या पंक्तीला जर बसलं तर वन्नी भस्म करून टाकतो का ठेवतो आपल्याला. बघा ऐका.
का तिघा वन्नीचा पांती पंक्तीला पाहता थोडे ठाय गमती तरी परी विश्व ही प्राणाहुती करू न पुरे. या अग्नी जर लागला एकमेकाला तर विश्वाचा घास एका मिनिटात त्याला पुरत, विश्व जाऊन टाकायला अग्नी पुरत नाही, विश्व जाऊन ती उरती पुन्हा. तसे सारी दिवस तुम्हाला जाऊन उरतात पुन्हा. खरंच आहे की ताई, काय खोटे का? अग्नी सध्याला बसल्याबद्दल पुन्हा उरतो तो. किती त्याला टाकामध्ये कमीच पडतं. तसे या क्रूर बुद्धीला किती कमीच पडतं. खरंच आहे, शांतता तिथं नसतीच, त्याच्यामुळेच नसते. म्हणूनच त्यांचा उद्धार नाही काही, म्हणून ते शांत नाही. ते स्वतः बी नाही लोकांना जगू देत नाहीत. हे दोन गोष्टी त्यांच्यामध्ये. आसुरी लोक स्वतः नीट जगत नाहीत आणि समोर त्याला जगू देत नाहीत, त्याला म्हणतात राक्षस. खरंच आहे. पण काहीतरी पाप असतं म्हणून त्यांचे संबंध असतात. असतं ना, आपलं पण काही असेल पूर्वीचे संबंध असतं, आपण काही केलेलं असेल ना, वाचा बंद होती, वाचा बघून तच करतो ते. आता ऐका, धाते आहे गेले या शरण दोषी न चुके मरण. आता म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला जर शरण गेला तर ते तुमचे दोष काढता येतील. दोष काम क्रोध मोह. धातया गेलिया शरण त्रिदोषी न चुके मरण. हे तीन दोष तुम्हाला मारतातच, काम क्रोध आणि मोह. लोभ मोह येतो हिची दुनी जाण साही दोष. तसे तीन दोष चुकत तसे सहा तुम्हाला सोडित नाही. आता ही साही दोषी संपूर्ण झाली उभारणी म्हणून या सुरी उणी संपदा नव्हे. त्या सहा दोषानं परिपूर्ण झालेली संपत्ती कमी समजू नको म्हणून त्याला आसुरी म्हटलंय. ही संपत्ती कशी राक्षसी. म्हणून तर जे क्रोधी लोक असतात का आपल्या घरात ते राक्षसी असतात. पूजा करा की पाठ करा, पण ते राक्षस येऊन येत. मग काय शांत बी नाही, समाधान बी नाही, त्यांची बुद्धी स्थिर नाही, त्यांना परमार्थ आवडत बी नाही, ते आईकडे येत बी नाही, अध्यात्माकडे येतच नाही. ते लोक त्यांची गतीच होत नाही इकडे. आसुरीत नाही ते, घरातल्याला सुद्धा करू देत नाही. ते किती अवघड आहे बघ, करू देत नाही ते. आता हे सहा दोष कसे सांगितले उदाहरण दिले माऊलीनं. आसुरी संपत्तीवाले लोक कसे कसे असतात, कसे त्रास देतात त्याचे उदाहरण दिले आपल्याला. आहे का त्याला मज्जा आहे. परी गुरुग्रहाची जैसी मानवी मिळे एकच राशी. आपल्या कुंडलीत राशीला हे जर शनी मंगळ राहून केतू आले कसा त्रास होतो, तसे हे सहा दिवस मध्ये आले कसा त्रास होतो. सेम एकच येऊ द्या त्राही माम करते. धंदा बंद होतो, पैसा विल्हेवाट लागती, माणसात माणूस नाही, व्यापार नीट राहत नाही, एकमेकाला नीट बोलत नाही, घरात सुख लागत नाही आणि संपत्ती असून किती कमीच वाटते ती. फक्त शनी येऊ द्या तुमच्या राशीला. असा दणका आणते शनी बाप्पा, कोळून कोळून खाते माणसाला. फक्त कुंभ राशीला कमी त्रास देते. राशी स्वामी शनी आमचा, आम्हाला कुंभ आहे तर ते मला शनी आहे. पण हे चिंतना शनी काय करत नाही, बघते मला इकडून असा असा. कारण चिंतनाची अपार शक्ती आहे आणि आमचा राशी स्वामी शनी आहे. मग शनीला शनी जरा सपोर्ट करत ना, आपलंच आहे म्हणते. म्हणजे आमचा राशी स्वामी कोणी शनी आहे ना. मग तो आमच्या लागला तर ते म्हणतो आपलंच आहे थोडा जरा. काही दोषी संपूर्ण झाली उभारणी म्हणून नाही परिगृहाची जैसी मांदी मिळे एकच राशी. का येती निंदका पाशी अशेष पापे. निंदा केली की त्याचं पाप सगळं आपल्यापाशी जमा होत. पडी घाती अवघेची रोग. आता त्याला मरण आहे जवळ यायचं, त्याला एक 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 रोग घेत. ज्याला मरण आहे जवळ आलं का मग तरी सगळं रोगाने पिछाडतं ते. आपोआप काही होतं काही होतं काही होतं काय सांगितलं ते. अवघेचे रोग काकू मुहूर्ती दुर्योग एक वटती. कुमुहूर्तावर केलेलं कर्म काही ते फल देत नाही. सुमुहूर्ता पाहिजे. कुमुहूर्ता का अवघेची काकू मुहूर्ती दुर्योग एक वटती. कुमुहूर्तावर केलेलं कर्म वाईटच होतं, चांगलं होतच नाही. पण मुहूर्त बघूनच करतात. मुहूर्त
तर करतच नव्हते. थोडं विजय चोरा एखादा विश्वासू माणूस त्याला चोराने अटक कसं करावं? खूप चांगला विश्वास कदाच घात करणार. ते चोरा हातात गेला त्याचं काय खरं आहे? आता जोडपून काढत ते विश्वासला अतुड विजय चोरा शिनला सुविजय महापुरा. बघा एखादा महापुरात अडकला, एखादा विश्वास माणूस चोरा हातात लागला. आता बघा काय करताय. तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जय. जसं एखादा महापुरात पडत ते वाचत नाही आणि ह्या दोषामध्ये आला तो वाचत नाही. त्या महापुरात गेला माणूस त्याची दशा होती जातो वाहून. तसा ह्या दोषामध्ये बुद्धी गेली की वाहून गेली ती वरी येतच नाही, शेवटच गोड. म्हणून भाभी एक सांगू, एक पथ्य पाळायचं प्रत्येकानेच. जेव्हा समोरचा आपल्याला हवी होतो भाड 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 फक्त शांत राहायचं, वांड मन करायचं, त्याला ओरडू यायचं, त्याला लाज वाटते ते निघून जात. एकच कोण सांग त्याची, त्याला ओरडू द्यायचं, किती ओरडू द्यायचं, बोलून किती बोला. मग त्याला वाटतं बा ह्याला बोलून फायदा नाही, नाही बोलत आता, त्याला उत्तर देत नाही. त्याला उत्तर दिलं की पुन्हा भडकवते. मग त्याचं एक ह्याचं एक त्याचा एकचा धिंगाणा हो रे धिंगाणा. हे पत्ते पाळायला सुरुवात केली आहे. नकोच आता, फक्त सहन करणे आमच्यासाठी पण चांगले होतो आणि तुझ्या धुळीत माफ पण देतो. हमारा हिशोब उनके पास, तुम्हारी सजा तुम्हारे पास. अंडा भर गया, हिसाब बन गया, सब कुछ हो गया. सगळी परत फेडच आहे. अंडा गप बसायचा गप. तुमच्या हातातले तुमच्या भोवती लहरी असतात. मग ते घर सगळं त्या लहरीनं बघ भरतं निगेटिव्हिटीनं आणि त्या घरातलं समाधान जातं, उदासपणा येतो. समजतं का तुम्हाला? ते घर अशांत वाटतं. मग तुम्ही येतात आमच्या घरी, आमच्या ती स्तब्ध होती. करताना तर आपल्याला कळतं नाही. जाती या वेळी शिळी जात वेळी या सात वेळी व मिळे तैसे साई दोष सगळे जोडती तया. साई जाताना सगळ्या बिमार येतात, तसं त्याचे सगळे दोष त्याच्याकडे येतात. ऐका, मोक्ष माग्याकडे जे दयाचा अमुखा पडे ते न निघे म्हणून बुडे संसारी तो. पुढे संसारी तो कसा बुडतो आधी एक होता. हो का, मोक्ष मार्गाकडे जे जयाचा अंबुका पडे. अंबुका म्हणजे शिंतोडा. ऐका खूप सुंदर आहे. आता मोक्ष मार्गाकडे जे जयाचा अंबुका पडे, त्या जेव्हा 6 दोषाचा शिंतोडा अंगावर पडतो तर काय होतं बघा. ते न निघे म्हणून बुडे. तो संसारात बुडला जातो, तो त्या दोषातून बाहेर येत नाही. शिंतोडा पडला तर बघा म्हणून बुडे संसारी तो. तुमचा संसार बुडतो, 6 दोषातून बाहेर निघत नाही. अधम योनीचा पावटी. अधम म्हणजे राक्षस. अधम योनीचा पावटी उतरत जो किरटी तो निकृष्ट. अधम योनी म्हणजे श्रेष्ठ योनी नाही, निकृष्ट योनी. तिकडे जातो मग तो त्या दोषानं. पण त्याला कळत नाही की आपण जर असा हाकार केला, त्रागा केला, ओरडलो, संताप केला, लोकांवर शब्द फेकले तर त्याला अधम योनी मिळेल. कळत नाही त्याला. बघा, अधमा योनीच्या पावटी. मग अधम योनीच्या पावला चलतो तो. आता पुढे ऐका. आता उतरत जो किरीटी स्थावर आहे तळवटी बरसने ए. त्याला स्थावर जंगम म्हणजे वृक्ष, वेली आणि पर्वत या जन्म घ्यावा लागतो त्याला. बघा, त्या अधम लोकांना कोणता जन्म? वृक्ष, पर्वत, स्थावर, जड पदार्थ, पृथ्वीवर. एक वडा झाडात बघितले की ते सुरत याला गुजरातला अरण्य बघितलं तर डोळ्यामध्ये झाडच मावत होते एवढे. अगं तेच झाड अमरकंठ मध्ये मी असं व्हिडिओ केला. इतके झाड की मोजताच येत नाही. अगं तेच झाड. मग तेवढे लोक ते येऊन्या त्या झाडाच्या रूपानं त्या काळापासून ते झाड पुन्हा गेले की पुन्हा येतात, ते पुन्हा गेले की पुन्हा येतात. विंध्याचल पर्वत अरण्य कोणते ह्याचे झाड आहेत. आता नवीन विंध्यामध्ये एक महत्वाचं झाड आहे तिकडे मध्य प्रदेश मध्ये. एक झाडाला 1 लाख विकतो. त्याला काय म्हणतात? नाही, सागवान. तिथे सोडून दे, सागवानचं महत्व नाही. कापतात विकतेच.
पण वटवृक्ष तर कोणी कापितच नाही. 500 हजार वर्ष वटवृक्ष पिंपळ हे 2 ऋषीचे अवतार आहेत. वड 3 आहेत ऋषी, वड, पिंपळ आणि उंबर. काय हे 3 वृक्ष त्याला न पेरता येतात आणि त्याला मरण नाही, त्याला कोणी कापीत नाही, ते काही मरत नाही, त्याचं आयुष्य लहान नाही. मग ती योनी मिळते तुम्हाला. बघा, चलो मी भांडते, मी बोलते, मी लोकांना दापाट टाकते, मी ऐकून घेत नाही, घेऊ नको वरड. मी ऐकून घेत नसते, घेऊ नको. आणि पुन्हा पर्वत होऊन बस, गंगेच्या घाटावरचा पर्वत हो. देवा नारायण, काय होत सहन केलं तर शांत बसायचं आणि जीवीला ब्रेक द्यायचा. आणि मग आपली अशी साधना आहे, अनुभूती त्या भगवंताची. मग ही संपत आहे असुरी. देवी संपत्ती वाटते दयाक्षमा, आणि त्या दयाक्षमा संपत्तीनं परमेश्वराचा अनुभव यायला सुरुवात होते. आणि ही खरी ज्ञानाची स्थिती. आणि मी भेटे का, मी बोलत नाही, मी ऐकून घेत नाही, चलू दे रट्टा तुला. क्षमता ज्ञानाची असावी, योग्यता हृदयाची असावी, बुद्धिबोधाची असावी, समता व्यापकतेची असावी, शुद्धता त्या पवित्रतेची असावी, आणि एकता परमात्म्याची भोगावी, अनाथाची भोगावी. ज्ञानीच ना तो एकरूप हो ना भगवंताची. ते रूप होती, मी बोललं म्हणती, आणि मी सोडत नाही म्हणती कुणाला, मी भेट नाही म्हणती. आजकालची बाई चलू द्या गाई गाई, जीवाची लाई हो पर्वत बाई. पर्वत व्हावंच लागतं ताई. अज्ञान टाकता येईल ना, बोलणं ऐकून घ्यायचं नाही, डुरडुर केल्याच्या राहायचं नाही. बघत घरात बसून आजची नीट बोला, नीट नाही तापून बोला, शांतता ठेवा, समभाव ठेवा, प्रेम ठेवा. कुणी गैर करू, कुणी काय करू, आपला रस्ता सोडायचा नाही. तर तुझी गीता कामी आली, तुझं पारायण कामी आलं. पारायण तिकडं बाई इकडं, पारायण तिकडं बाई इकडं, सगळा घोळच अवघड. म्हणून लोक जोडे मारतात येऊन, आपल्याला बदलच नाही ना. आता आहे का हे असं होत याच्या ठाई, मिळवणी साही दोष ई, आसुरी संपत्ती पाही वाढ विजय. हे साही तुझ्याकडे येऊन थांबतात, त्याची आसुरी संपत्ती वाढती आणि ते पर्वत बनतो. मग त्याच्या पुढचं तुला मी सांगतो. ऐसी या दोन्ही संपदा प्रसिद्धी जणी. हे दैवी संपत्ती आणि असुर संपत्ती जगामध्ये आहेतच, हे तुला मी सांगितले या चिन्ही वेगळाल्या. दैवी संपत्ती दया करतात, क्षमा करतात, कृपा करतात, दुःखी लोकांचं दुःख दूर करतात, दानधर्म करतात. लोकांचं दुःख त्यांना सहन होत नाही, तो ओरडत नाही, कुणाची चेष्टा नाही, कुणासाठी संताप नाही, कुणी बोलत त्याला उत्तर नाही. ते दया क्षमा ती अदैवी, आणि ते माझ्याकडे येतात. आणि आसुरी राक्षस होतात, अधम येऊनी. मग आता हे कळालं तर ती गीता काम करीत, आणि हे कळालं तर गीता काय करील तुला. गीतेच्या ठिकाणी गीता आणि बाईच्या ठिकाणी बाई राहिली. आता कस करा ते पारायण. त्या बायला समोर बसवा एकदा, माझ्या नीट करते मी सगळ्याला, करतेच ताई मी. आमचं काम असते काही नाही का. चहातून टाकला चहा चाळणीतून पत्तीवरी आणि चहा खाली, तसं दोषवरी आणि बाई खाली. माहित नाही, तू पारायण कमी कर म्हणणे तेव्हा एकच कर वर्षातून पारायण. अनुभव करून जाणून घेऊन तिला वाटत केले कर्म चांगलं नाही, देवा तिला सोडता येत नाही, ती गुरु तिथं थांबत नाही, तिचा मत जात नाही, मात संपत नाही. काय करेल तुला गीता. भीतीन जाते निघून बाजूला. त्या बाईला भीती गीता. ती मोठी आसुर सांगत नाही, माझा परिणाम मेला होत नाही, काय पुण्य होईल, भोगल पुन्हा खाली, दुसरं होणार काय व. चला, ऐशी या दोन्ही संपदा प्रसिद्धी जणी सांगितले या चिन्ही वेगळ्या. दोन्ही चिन्ह सांगितले संपत्ती आसुरी. तुला काय सांगायचं तर श्लोक सांगतात भगवंत.
ती पुढचा 5 श्लोक आला आता 16 अध्यायाचा. तर भगवंत काय बोलतात, त्या वाणीतून श्लोक निघतो आणि श्लोकाचा भावार्थ हृदयामध्ये थांबतो. हृदयाच्या भगवंताला शिवत, मग तिथे ते राहतं, देहाकडे येत नाही. हे श्लोकाचं फल येत आहे. म्हणलं झालं का काहीच कळत. आरंभी आदरी आवडी तिने लावी आरंभी आदरी आवडी आले नाम तिने जगे सकळ सिद्ध पूर्ण झाले काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा कृष्ण गोपाळा तू माय माऊली जगी जीवीचा तुझी नामे सकळ संदेह पेटला. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला. आमच्या महाराजांना आम्हाला इतकं सुंदर शिकवलं दे. नाम मुखात येऊ दे, तुझं ज्ञान हृदयात राहू दे, तुझं ऐक्य मला बघू दे आणि तुझ्या संगतीमध्ये जीवन जगू दे. तुझा माझा भेद प्रगट होऊ दे. भेद तुझा माझ्यातला भेद अंतर कमी कर होऊ दे. आरंभाला सांगते तुझं नाव घेतलं, तुझं ज्ञान येऊ दे, तुझी स्थिती बघू दे, तू कुठे तिथं जाऊ दे. तुझ्या भिन्न नको ठेवू. भिन्न ठेवून काय होणार आहे मला? तुझ्याहून भिन्न म्हणजे पाप पुण्याची उत्पत्ती आणि तुझ्याशी अभिन्न म्हणजे मोक्षाची स्थिती. कुठं कळत काय भीक मागायची ते बी कळत. कुठं कळत ताई मोक्षाय निवन्नया सुरीमता. दैवी संपत्तीने मोक्ष मिळतो, असू संपत्तीनं दुर्दशा होती. मा शुच संपत्ती दैवी मा भिजातोसी पांडव. अर्जुना मा शुच संपत्ती दैवी, तू दैवी संपत्ती त्यास घेऊ नको. हो का? मा शुच संपत्ती दैवी मा भी जातोसी भिवू नको. मा भी भिवू नको जातोसी पांडव. अर्जुन घेऊ नको तू. तू दैव संपत्ती त्यास, तुझा उद्धार आहे, तुझं कल्याण आहे, म्हणून तुला गीतेचं ज्ञान दिलं. बरोबर आहे ना? मा भी भिवू नको. कळतं का ताई काहीतरी? आणि म्हणून गीता वाचली. वाचू नका म्हणतच नाही कधी पाप घेणार नाही आम्ही. हे पाप आमच्याकडे होणारच नाही. पण त्या स्थिती ओळखा. काय सांगितले भगवंत समजून घ्या. ठर पान उलटतात बायका, ठर जरा वाटतात आणि सरळ सरळ भांडतात. गीता वाचली पहिली दैवी जो म्हणतली ते मोक्ष सोये पाहिली उखाची जाण. मोक्ष सूर्य पाहिली उखाच जाण. या दोन्ही आहेत ना संपत्ती, आसुरी दैवी. तर तुझ्याकडे दैवी संपत्ती आहे. या दोन्ही माझी पहिली संपत्ती तुझ्यापाशी आहे. कोण बोलाने? भगवंत. बोला अर्जुनाला ते मोक्ष सूर्य पाहिली उखाची जाण. जसा सूर्य उगवला की दिवस दिसतो ना, तुझ्या हृदयामध्ये मोक्षाचा सूर्य उगवला. तू मला पहा, काय सुंदर आहे बघा. तुझ्या हात आहे, मला बघ. हे सूर्य उगवला जगत बघता येतं आणि मोक्ष तुला मी दिला की मला पाहता येत. ती सुंदर आहे ताई. मुखची जाण हे जे दुसरी संपत्ती का आसुरी. आता मी संपत्ती मोक्ष मोक्षाचा सूर्य उगवला द्या. आता एरिजे दुसरी संपत्ती का आसुरी. आता आसुरी संपत्तीचे फल सांगतो तुला. ते मोह लोहाची खरी साखळी जीवा, लोखंडाची साखळी बंधनाची बाळ्यात बांधलेली बेडी. डबल वाजते आहे का? इथं का पीस नाही, काही नाही. ते लोहाची खरी साखळी जीवा. लोह म्हणजे लोखंड. ती जी पिढी ना आसुरी संपत्तीची, ती बंधनाला जीवाला कारणे होती आणि ते बांधले जाते तुला. ती साखळी लोखंडाची, सोन्याची नाही बरं का, आवडत नाही. ऐका, लोह म्हणलंय. एरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ती लोहाची खरी साखळी जीवा. पर हे आहे कोणी झणे भय घेसी हो म्हणे. काय रात्रीचा दिने धाकदर्शी, काय रात्रीचा दिने धाकदर्शी. अर्जुन भाऊ नको,
रात्र दिसते का? दिवसा रात्र पाहता येते का? तू दैव संपत्ती, तुला असुर संपत्तीचा धाक नको. तू दिवसा हात उजेडत आहेस, तुला अंधार दिसत नाही. जे असुरीत आहे त्याला हे धाक आहे. दिवसा आहे नदी सूर्य दिसतो का? दिवसा अंधार दिसतो का तुला? मग तू का भीतो? तू दैवी संपत्ती, तू शांत राहा. भगवंत किती काळजी घ्यायले. भेऊ नको, भेऊ नको, भेऊ नको. ही आसुरी संपत्ती तया बंधा लागे धनंजया. जो साही दोष या असुर होय. आसुरी संपत्ती बंधाला कारण आहे. आणि हे बंध हे ह्याचे सहा दोष इथे ह्या स्थळून राहतात. काम, क्रोध, शोक, मोह, मद आणि मत्सर. त्याचा आश्रय होतो तुमचं हृदय. कुणाच्या ठिकाणी? आसुरी लोकांच्या ठिकाणी हे सहा दोष येऊन राहतात आणि त्या जीवाचा आश्रय करतात आणि जीव त्याला धरतात. लोकाला शब्दानं मारतात. एखाद्या वेळेला कचकून बोलले की वाटतं माय कसं बोलले सासूला. अगं माय किती पाप घ्यायली तू. अंडे भरायचे ना, भरायले की नाही अंडे? उद्या होत अंडा भरल्या आपोआप कळत. कळते की नाही? डायरेक्ट शेवटच्या टप्प्यात येतो देव. मग अवघड आहे अवघड आहे. पहिला काल गेला ताई एक उपास गुणनिधी बरवा जन्मला असे. असे ना तू दैवी संपत्ती जन्मलास. तुझ्या दैवी गुण आहे. तू सगळ्यामध्ये बरा आहेस. तू घाबरू नको. तुला मी आहे ना बाहेर काढायला. चला तू कुणा जन्मलास दैवी संपत्तीत. म्हणून पार्था तू या. अर्जुना म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामी या. तू दैवी संपत्तीला तू स्वामी केलास. कोणी यावे उवाया कैवल्याची या. मग तुला मोक्ष कैवल्य धाम देतो मी. तू तिन्ही दैवी संपत्तीचा स्वामी हो. त्या स्वामी कर. मग तुला मी मोक्ष सहज देतो. किती ह्याच्यामध्ये काय आवडत आहे? काय अवघड काय आहे ओवीच्या? मला वाटायचं बाबा 16 वारे अवघड आहे. एक तास होऊन घ्या. दो भूतो स्वर्ग लोकेस्मिन आसुर एवच देवो विस्तरशा प्रक्त आसुरम पार्थ मे शृणु. ना या जगामध्ये दैवी संपत्ती आहे, आसुर संपत्ती आहे. मग ह्या दोन प्रकारची सृष्टी भूसृष्टी निर्माण केली मी. कोणती सृष्टी केली? दैवी संपत्तीचे लोक केले, आसुरीचे लोक केले आणि ह्याच्यामुळे भूतसृष्टी बनली. आता आहे का? देवो विस्तरशा प्रक्त आसुरम पार्थ मे शृणु. आता तुला मी दैवी संपत्ती सांगितली, आसुरी सांगितली तर दैवी सांगतो. आणि ह्या भूतसृष्टीमध्ये दोन संपत्ती आहेत. तुझा विस्तार तुला पूर्ण करून देतो आणि तुला माझ्या स्थितीमध्ये एक ग्रुप करतो. तुला मी वचन देतो अर्जुना, तू भेऊ नको. कृष्णाचं खूप प्रेम भयानक प्रेम होत, खूप प्रेम. चला आपण थांबूया. त्याला फक्त एकट्याला सांग. मला म्हणले आसुरा संपत्तीवंता नरा अनादि सिद्ध उजरा राहतीचा आहे. ही राहड गाडग जगात चाललंच आहे. दैवी संपत्ती आसुर संपत्ती जगात आहेच आहे. तू दैवी संपत्तीवान आहेस. तू घाबरू नको. तुला मी कैवल्य धाम देतो. आसुर येणार का? चला एकत्र झाले. मी मला सत्कार करायचं.